नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील तिसरं प्रकरण इंडिसेस अँड क्यूब रूट घातांक व घनमूळ याचा अभ्यास करणार आहोत. तर या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी मागील इयत्तामध्ये आपण काही घातांकाच्या नियमाचा अभ्यास केलेला आहे. लॉज ऑफ इंडिसेस घातांकाचे नियम आहेत. त्या नियमाचा थोडक्यात अभ्यास आपण आता थोडं पाहूया. घातांकाचे नियम 8 आहेत, ते लिहिलेले आहेत आणि त्याच्याच आधारे काही उदाहरणं सुद्धा आपण सोडवणार आहे. आता पहिला नियम आहे गुणाकाराचा. पाया समान असताना घातांकाचा गुणाकार असेल, पाया समान असताना घातांकाचा गुणाकार असेल तर आपण काय करतो, घाताची काय करतो, बेरीज करतो. घाताची काय करतो, बेरीज. मग आता इथं सुद्धा पाया समान आहे, घातांक किती आहे, 5 आणि 2 आहे. मग इथं उत्तर किती येणार आहे, 5 अधिक 2 म्हणजे उत्तर इथे किती येणार आहे, 7. ते तुम्ही लिहायचं आहे. त्याचबरोबर पाया समान असताना घातांकाचा भागाकार असेल तर घाताची वजाबाकी. पाया समान, घातांकाचा भागाकार, घाताची वजाबाकी. पाया समान 7, 5, 7 5 गेले, काय असेल ते तुम्ही इथे लिहिले. त्यानंतर तिसरा नियम कंसाचा घात, कंसाचा घात, कंसातील प्रत्येक पदाचा घात. कंसाचा घात, कंसातील प्रत्येक पदाचा घात म्हणजे a गुणुले b कंसाचा यमवा घात. म्हणजेच काय, a चा यमवा घात गुणुले b चा यमवा घात. कंसाचा घात, कंसातील प्रत्येक पदाचा घात. चौथा नियम आहे a⁻0 = 1. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात उत्तर 1. कोणतीही संख्या असेल, 1 अंकी असेल, 2 अंकी असेल, 3 अंकी असेल. पाचवा नियम आहे अंशस्थानी जर ऋण घात असेल, अंशस्थानी जर ऋण घात असेल तर तो छेदस्थानी गेल्यानंतर काय होतो, धन होतो. a⁻m = 1/a⁻m. जर अंशस्थानी, ह्याचा छेद नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे अंशस्थानीची संख्या आहे. अंशस्थानी जर घात ऋण असेल तो छेदस्थानी गेला तर काय होतो, धन येतो. म्हणजे इथं काय येणार आहे, फक्त 3 येणार आहे. घाताचा घात, घाताचा घात a⁻m⁻n. घाताचा घात, घातांकाचा गुणाकार. a चा यमवा त्याचा यमवा म्हणजे m गुणुले n. घाताचा घात, घातांकाचा गुणाकार m गुणुले n. इथं 3 चा चौथा त्याचा 5वा आहे म्हणजे ह्याचा गुणाकार 4 गुणुले 5, 4 पंचे 20. त्यानंतर वरचाच नियम गुणाकाराचा आहे तो भागाकारामध्ये. कंसाचा घात, कंसातील प्रत्येक पदाचा घात. गुणाकार असेल तरी तसंच, भागाकार असेल तरी तसंच. म्हणजे a चा यमवा भागिले b चा यमवा म्हणजे 5 चा तिसरा, 7 चा तिसरा. आता शेवटचा नियम a/b⁻m. a/b चा वजा यमवा घात. तर वजा यमवा घात आहे तो जर धन करायचा असेल तर अंशाच्या जागी छेद द्यायचं आणि छेदाच्या जागी अंश द्यायचं. म्हणजे काय होतो, घाताचं चिन्ह बदलतं. म्हणजे a/b⁻m = b/a म्हणजे b/a⁻m. आता इथं काय केलं, फक्त वजा m चा अधिक m झालं. कसं झालं, इथं अंशाचा छेद झाला, छेदाचा अंश झाला. म्हणजे आता पहा इथं 5/7 कंसाचा वजा तिसरा घात आहे. आता इथं काय झालेला, धन घात आलेला. मग काय करावं, फक्त अंशाच्या जागी छेद, छेदाच्या जागी अंश. म्हणजे अंश किती आहे 5, तो आता काय होणार, छेद होणार. आणि छेद किती आहे 7, तो काय होणार अंश. तर अशा पद्धतीनं आपण एक घातांकाचे नियम पाहिले आहेत, ते व्यवस्थित लिहावेत. मीनिंग ऑफ द नंबर विथ रॅशनल इंडिसेस म्हणजे काय, घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. घातांक आता कसा, आतापर्यंत आता आपण पाहिला बघा, a चा यमवा परिमेय संख्या काही नाही, नैसर्गिक संख्या असेल किंवा पूर्णांक संख्या असेल. आता आपल्याला काय पाहायचं, घातांक कसा आहे, a/n परिमेय संख्या. a चा समजा 1/5 असेल, काय असेल परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला अंश आणि छेद असतो अशा
संख्येमध्ये अशा घातांक असलेल्या संख्यांचा अर्थ पाहायचा आपल्याला. त्यातला पहिला आकडा पाहायचा आपल्याला. मीनिंग ऑफ द नंबर्स. पहिला आकडा पाहायचा आपल्याला. मीनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज ए रॅशनल नंबर. इज ए इंडेक्स म्हणजे काय, घात कसा आहे, इज ए रॅशनल नंबर, परिमेय संख्या. संख्येचा घातांक 1/n म्हणजे परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे. अर्थ म्हणजे कसा, आता आपण इथं काय म्हणतो, ए चा m वा घात, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ज्या संख्या असतील अशा पद्धतीमध्ये परिमेय संख्या असतील. परिमेय संख्या म्हणजे काय पहा, ए चा m/n असं असेल तर ह्याला म्हणायचं, लक्षात घ्या, हा असतो घात आणि हे असतं मूळ. हे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. हे काय असतं, घात असतं आणि ते काय असतं, मूळ. मूळ म्हणजे काय, रूट, आणि घात म्हणजे काय, इंडेक्स. अशा पद्धतीने जर असेल संख्या तर त्याचा अर्थ कसा लिहायचा आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर एक संख्या तुम्हाला मी समजावून सांगतो, त्याप्रमाणे तुम्ही उरलेली उदाहरणं सोडवायची आहेत. आता पहिलं उदाहरण सोडवू आपण. पहिलंच आहे ते मी लिहितो. फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ म्हणजे किती मूळ, पाचवे मूळ. फिफ्थ रूट ऑफ 13. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं तर अगदी साधं सोपं आहे. पहिल्यांदा किती लिहिणार आपण, 13, बेस काय असतो. आता कितवं रूट आहे, फिफ्थ म्हणजे पाचवं. रूट म्हणजे मूळ. आता इथं घात दिलेला का, नाही, म्हणजे ह्याचा घात नसतो म्हणजे किती असतो, 1. आणि रूट किती आहे, फिफ्थ रूट म्हणजे 13च्या डोक्यावर 1/5 म्हणजे ही परिमेय संख्या. ही अशा पद्धतीने काय झालं, फिफ्थ रूट ऑफ 13. आणखीन एक उदाहरण सोडू आपण. सेवन्थ रूट ऑफ 10. कितवं मूळ आहे, 7वं मूळ आहे. कुणाचं, 10चं. 10चं 7वं मूळ म्हणजे 10चा एक घात किती येणार आहे, 1/7. अशा पद्धतीनं हे आपल्याला काय करायचंय, शब्दामध्ये दिलं असेल तर ते आपल्याला चिन्हामध्ये, अशा पद्धतीने लिहायचं आहे. आता ह्यातील दुसरा आकडा पाहू आपण. दुसरा आकडा काय दिला बघा आपल्याला, राईट द nth फॉर्म. आता हे जे पाहिलं आपण ते काय केलेलं आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स म्हणजे काय, घातांक रूपामध्ये लिहिलेलं आहे. हे उदाहरण दिलेलं ते कसं लिहिलं आपण, घातांक रूपामध्ये. आता उलट दिलेलं आहे. उलट म्हणजे काय, घातांक रूपामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे, कितवं मूळ आणि घातांकी संख्या कोणती आहे अशा पद्धतीमध्ये ते लिहायचं आहे. आता दुसरं उदाहरण पाहू ह्यामधलंच आपण. तिसरंच. आता हे तिसरं म्हणजे आता दुसरं आलं ते 9चे असं जोपून चला 9/1/7. 9/1/7. आता मला सांगा याच्यामध्ये कितवं मूळ आहे. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या संख्येचं कितवं मूळ आहे, 7वं मूळ आहे. बरोबर आहे का, 7वं. किती कुणाचं, 9चं. असं लिहायचं मग 9th. आता या संख्येचे आपण पाहिलं असेल काय दिले बघा, 9/1/7. 9चा 1/7. आता इथं हे जे आहे ते काय आहे, मूळ आहे. किती मूळ आहे, 7th. 7वं रूट आहे. मग याचं काय म्हणा आपण, 7th. 7वं आहे ना, 7th काय आहे, रूट. कुणाचं आहे हे, 9चं. संपलं. अशा पद्धतीने लिहायचंय. आणखीन एक लिहू आपण.
आता पहा कितवं मूळ आहे, दुसरं मूळ आहे. दुसऱ्या मुळाला आपण काय म्हणतो, स्क्वेअर. दुसरा असेल स्क्वेअर, तिसरा असेल क्यूब, आणि पण चौथ्यापासून फोर्थ सिक्स्थ असं लिहिलं तरी चालेल. माझा दुसरा आहे, मग त्याला आपण काय लिहू, स्क्वेअर रूट ऑफ कुणाचं आहे, 8चं. तर अशा प्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधील उदाहरणाचा सराव केलेला आहे. तर उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. काही अडचण येणारच नाही, आली असेल तर विचाराल. धन्यवाद.